दानशूर, समाजसेवक आणि माणुसकीचा धर्म अखंड जपणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कीर्तन महोत्सवाला हरिनामाच्या गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात व भक्तिमय वातावरणात भव्य प्रारंभ झाला। खांदा कॉलनीतील सीकेटी महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला पनवेल, उरण, कर्जत, खालापूर परिसरातील हजारो भाविकांनी उपस्थिती लावली। संत परंपरेचा महिमा आणि आध्यात्मिक वारसा जपणाऱ्या या महोत्सव नामवंत भजन गायक, कीर्तनकारांनी हजेरी लावत भाविकांना भक्ती रसात विलीन केले। या भक्ती पर्वाचा उद्देश केवळ धार्मिक नसून समाजामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि संस्कार रुजवण्याचा आहे। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे सामाजिक योगदान आणि त्यांची लोकनेते म्हणून असलेली प्रतिमा या निमित्ताने अनेकांनी गौरवली। सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रगण्य आणि दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा 2 जून रोजी 74वा वाढदिवस असून ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत। त्या अनुषंगाने वर्षभर विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ संतांच्या वाणीच्या गोडव्याने झाला। या महोत्सवाच्या शुभारंभाला प्रमुख मान्यवर म्हणून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे, ज्येष्ठ नेते वायटी देशमुख, ज्येष्ठ नेते अरुण शेठ भगत, दिवासाहेबांचे चिरंजीव अतुल पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, सद्गुरू अप्पा माऊली यांचे चिरंजीव हबप विष्णुदादा मांगरुळकर, संत तुकाराम महाराज, पायी कोकण दिंडी अध्यक्ष हबप पद्याकर महाराज पाटील, बाठिया सप्ताह अध्यक्ष हबप धाऊशेठ पाटील, राष्ट्रीय कीर्तनकार हबप सुरेश महाराज पाटील, भजन सम्राट हबप निवृत्ती बुवा चौधरी, महाराष्ट्र वारकरी महामंडळ रायगड जिल्हाध्यक्ष हबप पुंडलिक महाराज फडके, रायगड भूषण हबप नारायणबुवा महाराज, अनंतबुवा महाराज पाटील, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, माजी महापौर कविता चौतमल, उपमहापौर चारुशिला घरत, माजी पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी नगरसेविका सुशिला घरत, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, मनोहर म्हात्रे, प्रल्हाद केणी, गणेश कडू, अजय बहिरा, एकनाथ प्रभाकर बहिरा, सुनील बहिरा, मंडळ अध्यक्ष दशरथ म्हात्रे, भूपेंद्र पाटील, विकास घरत, कामगार नेते प्रभुदास भोईर, जितेंद्र म्हात्रे, हॅपी सिंग, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, रोहित जगताप यांच्यासह वारकरी संप्रदायातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती। मी रामशेठ ठाकूर आज आपणा सर्वांच्या मध्ये आनंदाने घोषित करतोय की मी 74 वर्ष संपूर्ण 75 वर्षात पदार्पण करत असताना अमृत महोत्सव इथं आमच्या सर्व पनवेलवासियांकडनं, उरणवासियांकडनं साजरा केला जात आहे। 3 दिवस असं हा महाराष्ट्रातील विशेष करून पनवेल, उरणमधील आणि रायगड जिल्ह्यातील आमच्या सर्व साधू संतांच्या मार्फत अतिशय चांगला भावपूर्ण असा सत्कार होत आहे। महाराजांचा सत्कार करणार आहोत, येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा सत्कार करणार आहोत। त्या दिवसानं आज जो पहिला दिवस आहे त्या पहिल्या दिवशी तर हबप उमेश महाराज जशते परभणी यांचं सुरसाव्य असं कीर्तन होणार आहे। आज कीर्तन, भजन, हरिपाठ हे सगळे कार्यक्रम होणार आहेत, पण एका दिवसाला एक मोठे बाकी तर महाराजांचे आहेतच, कीर्तनकार आहेतच, पण त्याच्या दृष्टीनं आज विशेष करून उमेश महाराज जशते परभणी यांचं कीर्तन होणार आहे। तर उद्या पुन्हा ह्याच वेळेला आपल्याला इथं जे ॲडव्होकेट जयवंत महाराज बोधले यांचं कीर्तन होणार आहे। उद्याही पण हरिपाठ आणि बाकी भजन वगैरे सर्व होणार आहे। आणि परवाच्या दिवशी विश्वनाथ महाराज वारिंगे, तर अशा पद्धतीनं त्यांचं सुष्ठाव्य असं कीर्तन इथं आपल्याला पाहायला मिळणार आहे। रोज सामुदायिक हरिपाठ, त्याचबरोबर नाद ब्रह्मसाधनाचं भजन आणि इतर विशेष असं सर्व आध्यात्मिक, पौराणिक आणि वारकरी संप्रदायाचं कार्यक्रम इथं 3 दिवस ठेवण्यात आलेले आहे। दुपारी 2 वाजता हे रोज कार्यक्रम सुरू होतात आणि रात्री 9-9:30 पर्यंत चालणार आहेत। म्हणजे अशा पद्धतीने आपण पाहायला गेलो
अगदी भरगच्च असं हे कीर्तनाचा अध्यात्माचा कार्यक्रम इथं साजरा होत आहे। मी माझं भाग्य समजतो की माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं अमृतवर्षाच्या दृष्टीनं हे सर्व वारकरी मंडळ आणि प्रसिद्ध असे कीर्तनकार भजनकार इथे येत आहेत आणि आपल्या वाढदिवसामध्ये साजरे होत आहेत। आपण सर्व पत्रकार आणि वृत्तवाहिन्या यांनी त्याला चांगलं प्रतिसाद दिलेला आतापर्यंत यापुढेही द्यावं आणि बाकी क्षेत्राकडे आपल्या राजकीय क्षेत्राकडे तुमचं लक्ष जास्त असतं, त्यामुळं ह्या धार्मिक क्षेत्रात मी अगोदरपासून आहे, आध्यात्मिक क्षेत्रातून आहे, पण तिकडे तुमचं जास्त लक्ष गेलं नव्हतं। मोठं जे म्हणतात ना तसं झालेलं आहे। एरवी ह्या वारकऱ्यांच्या दिंड्या ज्या देहू आळंदी पंढरपूर सगळे राहत असतात, आषाढी कार्तिकाने वेळोवेळच्या त्या सर्वांच्या प्रत्येक वेळेला रामशेठ ठाकूर त्यांच्याबरोबरही असतो, मंदिरासाठी असतं। साधारणतः जे धार्मिक कामं आहेत त्या सर्व धार्मिक कामांमध्ये रामशेठ बरोबर असतं आणि हे अगोदरचंच काम या फक्त अमृत महोत्सवाला हे मोठ्या प्रमाणात आपल्याला केलेलं, कारण महाराष्ट्राचं दैवत आहे आणि त्या दृष्टीने आपण अगदी लहानपणापासून मराठी शाळेमध्ये प्राथमिक शाळेत आपण प्रवेश घेतला तर तिथून या देवांचं भजन आपल्याला बोलायला शिकतो। सुंदर ते ध्यान उभ्या विटेवर हे कोणाला तुम्हा मला कोणी सांगायला नको, तरी पहिल्यापासूनच आपल्या बोलायला मिळतं आणि विठ्ठल रखुमाई हे आपलं दैवत आहे। मी सुद्धा अनेक वेळा पंढरपूरला गेलो, नामदेवाच्या पायरीवर गेलो, त्याच्यानंतर या देवाच्या दर्शनाकरता तासन तास उभं राहिलेलं आहे। माझे आईवडील जे आहेत ते फार म्हणजे धार्मिक होते आणि त्याच्यामुळे त्यांचं हात धरून मी गेलेलं आहे। तुम्हाला कल्पना असेल नसेल, पण एकदा मी असंच गेलेलो असताना माझ्या डोक्यावरही खोप पडली ना, खोप म्हणतो त्याला तर ती अशा तीर्थयात्रेकरता गेलो होतो, पडलो आणि तर झाली, पण बरं झालं देवाने मला एक कायमची इतक्या वर्षाची म्हणजे 9-10 वर्षाचा असताना मी पडलो होतो, ते अजून ठेवलेली आहे। पण ह्या निमित्तानं मला आठवत असतं की आपण सुरुवातीपासून ते वारकरी आहोत। वारीला मी वारकरी जर चालत मी गेलो नसलो तर त्यांच्याबरोबर त्यांना पंढरी निघतात त्यावेळी त्यांच्यावर गेलं आहे। माझ्याही गळ्यात गावकऱ्यांनी फुलांच्या माला घातलेल्या आहेत, ज्यावेळेला हे वारकरी निघतातच देशाला तर फुलांच्या माला वगैरे घातलेल्या असतात, तर हे मला काही नवीन नाही, पण अतिशय आनंद होतो की माझ्या आईवडिलांनी जे भक्ती भाव देवावर होतं तोच ठेवण्याचं मला इथं आता संधी मिळते। आमदार प्रशांत ठाकूर आणि त्यांच्या सहकार्याने हे सर्व इथं आता घडवून आणलेलं आहे। मला न सांगताच मला फक्त कानावर घातलं की 3 दिवसाचा आपला हा महोत्सव ठेवण्यात आलेला आहे। अनेक प्रोग्राम ठेवले, नाट्याचं ठेवले, काव्याचं ठेवलं, कविवर्य सगळे महाराष्ट्रात येणार आहेत, असे विविध प्रकारचे प्रोग्राम ठेवले, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा ह्या वेळचा स्टार्टिंगचा काय असेल तर कीर्तन महोत्सव हा आहे आणि मला अतिशय आनंद होतो आहे की ह्या आध्यात्मिक धार्मिक कामानं माझ्या या नवीन वर्षाचं जे आहे ना आणि हे वर्षभर कार्यक्रम चालू आहेत। प्रत्येक वेळा आपल्याला दर महिन्याला असे प्रोग्राम होणार आहेत आणि आपण सर्वांनी भाग घ्यावा आणि प्रसिद्धी द्यावी। धन्यवाद।